मुंबईच्या मालाड पूर्व इथं नवजीवन एसआरए प्रकल्पाच्या इमारतीचं काम सुरू असताना एक दुर्दैवी अपघात झाला। या अपघातामध्ये 5 मजूर खाली कोसळले आणि या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण जखमी असल्याची माहिती मिळते। मालाड पूर्वेतली ही घटना आहे। नवजीवन एसआरए प्रकल्पाच्या इमारतीचं काम सुरू होतं त्यावेळी हा अपघात झालाय। या अपघातात 5 मजूर खाली कोसळले आणि दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीररित्या जखमी असल्याची माहिती मिळते। जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत पण 2 मजुरांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। जे 3 मजूर जखमी झाले त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस देखील पोहोचलेले आहेत आणि या संपूर्ण घटनेची सध्या माहिती घेतली जाते। जखमी मजुरांवर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मालाडमध्ये नवजीवन एसआरए प्रकल्पाच्या इमारतीचं काम सुरू असताना यामध्ये 5 मजूर थेट खाली कोसळले आणि यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीररित्या जखमी झालेले। जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत। या परिस्थितीची या घटनेची माहिती घेण्यासाठी पोलीस तातडीने तिथे पोहोचलेले आहेत आणि संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। सत्यम सिंग आपल्याला अधिक अपडेट देईल। सत्यम, हा अपघात नेमका कसा घडला? नक्कीच मालाड पूर्वेचे नवजीवन एसआरए प्रकल्प इमारत जी आहे ते एसआरएचे ते प्रकल्पाचं काम सुरू असताना त्या ठिकाणी कामगार आहेत जे अचानक ते वरनं खाली पडले। त्यातील 2 कामगार आहेत ते त्या ठिकाणी जागेवर त्यांचा मृत्यू झाली तर 3 कामगार गंभीर जखमी, त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। खरं तर सध्या त्या ठिकाणी घटनेची माहिती मिळते अग्निशमन दलाचे जवान असतील किंवा मुंबई पोलिसांचे जवान आहेत त्या ठिकाणी बचाव कार्यासाठी दाखल झाले आहे। बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। खरं तर प्रकल्प आहे जे या ठिकाणी इमारतीचं बांधकाम सुरू होतं, मात्र त्या दरम्यान जे कामगार असतात, मजूर असतात, जे काम करत असतात ते कामगार आहेत तो वरनं आहे ते खाली पडलेले आहे। कशामुळे हे सर्व घटना घडली, कोण आहेत या जबाबदार, या सर्व गोष्टीची सखोल चौकशी जी आहे स्थानिक पोलीस आता करून घटनाबद्दल आहे समोर माहिती येईल थोड्या वेळात। सत्यम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।